लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि यामध्ये रवींद्र चव्हाण आज लातूर जिल्हा दौऱ्यावर होते. रवींद्र चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. विलासरावांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद ओढवलेला आहे. यावर बोलण्यासाठी दोन्ही जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे माझ्यासोबत आहेत. आता कसं पद्धतीने बघता विलासराव यांच्या संदर्भात केलेलं विधान याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं? राग आणि दुःख हे दोन्ही प्रचंड प्रमाणात सध्या आमच्या मनात आहे. लातूरमधल्या 18 पगड जाती धर्मातल्या प्रत्येक माणसाच्या मनात आहे. आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे काही पक्षीय व्यक्तिमत्व नव्हतं. पक्षाच्या पुढे जाऊन अनेक पक्षातल्या अनेक समाजातल्या सर्वसामान्याला मदत केलेलं व्यक्तिमत्व, लातूरची अस्मिता, लातूरची शान आदरणीय विलासराव देशमुख साहेब. कोण आहे रवींद्र चव्हाण? काय आहेत ते? आणि त्यांनी येऊन असं उचलली जीभ लावली टाळायला. अरे नीट भांग पाडत नाहीत. आंघोळ सुद्धा करून आलते का नाही शंका आहे मला. आणि अशा माणसानं असं बोलायचं? सांगतो खरंच काँग्रेसमध्ये नसतो आणि असं बोलले असते तुम्ही माझ्या पद्धतीनं उत्तर दिलं असतो. एवढा संताप या सगळ्या विषयाचा. आज दुःख पिळवटून निघणारा विषय आहे. काय संबंध? काय काय तुम्ही हिंदुत्व शिकवता ना? काय शिकवतो हिंदुत्व धर्म? मरणानंतर वैर संपत. आम्ही अटलजींचा, मुंडे साहेबांचा, प्रमोद महाजनांचा आदर करणारे माणसं आहोत. आवाज आणि टाळ्यामुळं विलासराव देशमुख यांचा आवाज संपू शकतो असं वाटतं? कुठल्या टाळ्या? कसला आवाज? अहो नीट तुम्हाला सांगतो, ते नीट बघा व्हिडिओ. त्यांचा स्वतःचा हात सुद्धा जोशमध्ये नव्हता. आणि कसलं काय उगा काहीतरी उचलली जीभ आणि लावली टाळाला असं हे वक्तव्य आहे. यांनी माफी मागितली पाहिजे, सपशेल माफी मागितली पाहिजे. तर नाहीतर सगळ्या लातूरकरांनी जो निर्णय घेतलाय की आता भाजपवरच बहिष्कार करू, आणि प्रदेशाध्यक्ष असं बोलतो तर भाजपला माफी नाही. कशा पद्धतीने पाहता आज जे रवींद्र चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय, जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्ही कसं पाहताय? सर्वप्रथम आज जे त्यांनी वक्तव्य केलंय त्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो. खरं म्हणजे लातूरकरांसाठी लोकनेते आदरणीय विलासराव देशमुख साहेब हे एक नाव नाही तरी एक जिवंत भावना आहे. संपूर्ण लातूरकरांच्या मनामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचा त्या ठिकाणी घर आहे. ते तिथं राहतात. आम्ही म्हणताना सुद्धा कधी त्यांना स्वर्गीय म्हणत नाही. आदरणीय विलासराव देशमुख साहेब असाच उल्लेख करतो, कारण पूर्ण लातूरमध्ये त्यांचं वास्तव्य आहे असं आम्हाला त्या ठिकाणी भास होतो. त्यामुळं हे असे वक्तव्य, एक पराभूत मानसिकतेतून त्यांनी असे वक्तव्य केलेले आहेत. म्हणजे खरं तर महापुरुषांचे, लोकनेत्यांबद्दल असे वादग्रस्त विधानं करणं ही भारतीय जनता पार्टीची एक संस्कृती राहिलेली आहे. बहुजनांचं नेतृत्वच त्यांना मान्य नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो. कशा पद्धतीने पाहता निवडणुकांमध्ये यश मिळाले आणि याच्या उत्साहाच्या भरात हे बोलून गेले? नाही, पराभूत मानसिकतेतून हे त्यांनी वक्तव्य केलंय. अहो ज्यांना 70 उमेदवार मिळाले नाहीत, काही काँग्रेसमधल्या लोकांना त्यांना आयात करून तिकीट द्यावी लागली, ते काय तिथं जिंकण्याच्या ओघामध्ये किंवा जिंकण्याच्या जोशामध्ये बोलतील असं? काय पाऊल असणार आहे? खरं तर संतापाची लाट जी आहे ते लातूरमध्ये पाहायला मिळते. खरं म्हणजे आम्ही या वक्तव्याचा निषेध करतोय. उद्या निश्चितच आम्ही त्याबद्दल तीव्र निदर्शने सुद्धा करू आणि येणाऱ्या 15 तारखेला लातूरकरच या रवींद्र चव्हाणांना दाखवून देतील की त्यांची विलासराव देशमुख साहेबांबद्दलची काय भावना आहे, ते मतदानातून दाखवतील. निवडणुकीचा काळ आहे. निवडणुकीच्या काळामध्ये आलेले हे वक्तव्य आणि त्यानंतर लातूर काँग्रेस देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये याचा परिणाम काय होतो हेही पाहणं महत्त्वाचं आहे. विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर.